हाय नमस्कार, माझं नाव चेतना. तर आज आपण झटपट असं पालक पनीर कसं बनवायचं तर ते बघूया. तर इथे बघा मी पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि त्याच्यामध्ये इथे मी पालक साफ करून घेतलेली आहे आणि इथे एकच जोडी घेतलेली आहे. त्यातले फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि गरम पाण्यामध्ये असं 2 ते 3 मिनटं आपल्याला फक्त शिजू द्यायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं, फक्त मोजून 2 ते 3 मिनटंच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये असं थंड पाणी ठेवलं होतं. त्यात थोडेसे बर्फाचे तुकडे ठेवले होते. त्यात आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, त्यातली जी शिजण्याची प्रक्रिया असते ती तिकडेच थांबून जाते. त्यानंतर इथे मी 2 टमॅटो होते, ते सुद्धा मी असे वाटून घेतले होते. त्यानंतर इथे आपण जे पालक गरम करून घेतले होते, जे शिजून घेतलेले, ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहे. इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतले आहेत, 5 ते 6 मिरच्या आणि जे शिजून घेतलेलं पालक आहेत ते घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रंग किती असं छान हिरवागार असा आलेला आहे. तुम्ही जर ती स्टेप फॉलो केली तर नक्कीच तुमचं असंच रंग पालकचा येणार. त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे म्हणजे पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये असं जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तळतळून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे घेतले होते, ते बारीक चिरून घेतले होते. ते सुद्धा यामध्ये आपण असं टाकून घेतलेत आणि लाल रंग होईपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे मी 2 ते 3 मिनिटांनी असं मस्त त्याला असं हात लावून घेते, म्हणजे परतवून घेते. व्हिडिओ मी थोडा स्पीडमध्येच ठेवलेला आहे की जेणेकरून तुमचा वेळ मी जास्त घेणार नाही. त्यानंतर जे साईडला काही लागलं असेल कांदा तर ते बाजूने आपण काढून घ्यायचं आहे आणि असं करून घेऊया. मी चमचा चेंज केला कारण त्या चमच्याने नीट जमत नव्हतं. आणि बघा किती छान असं बघा तेल सुटलेलं आहे, म्हणजे या स्टेपला आपलं कांदा झालेला आहे. इथे मी पाऊण चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी मीठसुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा घेऊ शकता आणि थोडंच तिखट टाकायचं आहे. का तर आपण वाटण करताना म्हणजे जी पालक वाटून घेतली होती त्याच्यामध्ये मिरची टाकली होती, म्हणून आपल्याला थोडंच घ्यायचं आहे. आणि असं 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग किती छान असा आलेला आहे. 2 ते 3 मिनटांनंतर आपण जी टमाटरची प्युरी केली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि असं मस्त बघा मिक्स करत आहे मी. आणि तुम्ही रंग तर पाहू शकता किती छान असा आलेला आहे. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात किती छान बघा रंग आलेला आहे. त्यामध्ये आता आपण जी पालकची प्युरी केली होती ती सुद्धा मी टाकत आहे. रंग तर तुम्ही पाहूच शकतात, बोलायची काहीच गरज नाही आहे. किती छान असं आलेलं आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकतात येते की नाही तोंडाला पाणी. तर नक्की ही व्हिडिओ तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्ही जर केली असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ते. आणि ते आपण शिजायला ठेवलं आहे 5 ते 6 मिनटं. तोपर्यंत इथे मी पनीर आहे ते असे कापून घेते आणि पाहू शकता शिजून झाल्यानंतर इथे मी एक इन्ग्रेडियंट आहे साखर. ती खूप महत्त्वाची स्टेप आहे, ती तुम्ही मिस नका करू. आणि थोडंसं पाणी टाकून आपण मस्त असं मिक्स करून घेऊया. साखर टाकल्यामुळे काय होतं, पालकमधला जो तुरटपणा असतो तो शिजताना असं बॅलन्स होतो, म्हणजे आपल्याला तसा कडवटपणा जास्त लागत नाही. मग त्यानंतर बघा शिजून झाल्यानंतर इथे मी पनीर होते आपले कापून घेतलेले ते टाकून घेतलेत आणि असं 5 ते 6 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर. त्यानंतर इथे मी फ्रेश क्रीम टाकलं होतं आणि सॉरी व्हिडिओ टाकताना तिकडे मिस झालं व्हिडिओ ऑन करायचं, त्यामुळे स्किप झालं. आणि 5 ते 6 मिनटं शिजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि पनीरसुद्धा बघा किती छान असे दिसत आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.